आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन रेक्टँगल यातील न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. काय आहे? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँगल 60 mm into 200 mm अबाउट इट्स 200 mm एज. म्हणजेच काय, एक रेक्टँगल दिलेला आहे 60 into 200, बेस 60 आहे, हाईट 200 mm आहे, अबाउट इट्स 200 mm एज, म्हणजे जी 200 mm एज आहे तिथं आपल्याला काय करायला सांगितलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलं. सर्वप्रथम आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. रेक्टँगल हाईट जास्त आहे म्हणून हाईटला जास्त ठेवून बेसला छोटं घेऊया आपण. बेस किती आहे 60 mm, हाईट किती आहे 200 mm. नाव देऊया ABCD. इथं सेंटर येणार बरोबर याच्या सेंटरला, त्या लाईनला इथं येणार सेंटर, आणि हा इथं बरोबर फोल्ड केलं या सेंटरला, इथं सेंटर येणार. काय करायला सांगितलं आपल्याला, मोमेंट ऑफ 200 mm ची जी एज आहे तिथं आपल्याला काय करायला सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावं लागलाय. म्हणजेच काय रे, इथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. काय करूया, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरूया. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं, आता काय करायचं आहे, बीडी ला काढायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बीडी इज इक्वल्स टू काय होणार, फॉर्म्युला IG प्लस AH स्क्वेअर. तर IG काय घ्यायचा, IXX घ्यायचा का IYY घ्यायचा, तर बघा हा XX ऍक्सिस, हा YY ऍक्सिस आपल्याला इथं फाइंड आउट करायला लावले. म्हणजेच काय रे, ह्या ऍक्सिसला हा पॅरलल आहे, हा कोणता ऍक्सिस आहे IYY, याला पॅरलल काय आहे BD, म्हणून काय होणार, आपण YY केला IYY. हा जर इथं काढायचा असता तर काय केलं असतं, हा XX ऍक्सिसला पॅरलल होता म्हणून IXX. आता याच्या अगोदरचं जे न्यूमेरिकल आहे त्यामध्ये बेसला काढायला सांगितलेलं, बेस कशाला XX ला पॅरलल होता म्हणून इथं आपण IXX घेतलेलं. आता उभ्या बेसला काढायचा आहे, म्हणजेच काय रे, हा YY ऍक्सिसला हा पॅरलल आहे म्हणून काय घ्यायचं, इथं IYY घ्यायचं. प्लस एरिया कोणत्या ऍक्सिसला कसा असतो, सेम असतो. आता हाईट बघा इथून ते इथपर्यंत, आता हे कसं आडवं डिस्टन्स घ्यायचं, आडवं कसं असतं आपलं एक्स असतं म्हणून काय करायचं, एक्सचा स्क्वेअर. आतापर्यंत लास्ट न्यूमेरिकल मध्ये काय होतं, उभं डिस्टन्स होतं म्हणून आपण इथं वाय घेतलेला. आता काय रे, हे आडवं डिस्टन्स आहे म्हणून काय घेतलं, एक्स स्क्वेअर घेतलं. व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. IYY कसा आपण काढतो, IYY इज इक्वल्स टू DB क्यूब डिवायडेड बाय 12. आता पहिली बेस ही होती, आता काय घ्यायची, बेस ही घ्यायची, म्हणून याला आपण काय म्हणतो, बी म्हणतो, याला डी म्हणतो. म्हणून स्टार्टिंगला काय घ्यायचं, डी, त्यानंतर काय येणार बीचा क्यूब डिवायडेड बाय 12. ह्याच्या अगोदरचं कसं होतं, हा बेस होता बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 होता. आता काय होणार, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. डी किती आहे 200 इंटू बी किती आहे 60 क्यूब डिवायडेड बाय 12. IYY किती येतोय फाइंड आउट करूया. 200 इंटू 60 चा क्यूब इज इक्वल्स टू करतो, काहीतरी व्हॅल्यू आन्सर मध्ये सेव्ह आहे ऑटोमॅटिक, डिवायडेड बाय 12. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करूया, 3.6 इंटू 10 to the power 6. युनिट काय असतं, mm⁴. नेक्स्ट काय करायचं, एरिया फाइंड आउट करायचं. एरिया कसा करतो, बी इंटू डी. बेस किती आहे रे 60 इंटू डेप्थ किती 200, म्हणजे एरिया किती येणार आपला 60 इंटू 200, 12,000. युनिट काय असतं, mm². नेक्स्ट काय लागणार आपल्याला, एक्स म्हणजे इथून ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स, इथून ते किती असणार आहे, टोटल जर का 60 असेल, एक्स इज इक्वल्स टू टोटल 60, तर याच्या निम्मा असणार आहे, डिवायडेड बाय 2. 60 डिवायडेड बाय 2 30. युनिट काय असणार आहे, mm. काय करूया, आलेल्या सर्व व्हॅल्यू इथं पुट करूया. IBD
इज इक्वल्स टू आय वाय वाय प्लस ए एक्स स्क्वेअर. आय वाय वाय किती काढणार आहे 3.6 इंटू 10⁶ प्लस एरिया किती आहे 12,000 इंटू एक्स किती आहे 30चा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 30चा स्क्वेअर इंटू 12,000 काहीतरी व्हॅल्यू आली आन्सरमध्ये सेव्ह आहे. प्लस ब्रॅकेट घालतो त्याला 3.6 इंटू 10⁶. फार मोठी संख्या आली त्याला आपण छोटी करूया. किती येणार 14.4 इंटू 10⁶ mm⁴ IBD. म्हणजेच किती आली व्हॅल्यू 14.4 इंटू 10⁶ mm⁴. हे आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरलं. दुसरी एक डायरेक्ट फॉर्म्युला मेथड आहे ती कशी काढणार IBD इज इक्वल्स टू इथं बेसला आपण कसं काढायचं रे BD³ डिवायडेड बाय 3. आता काय होणार इकडे बेस आहे म्हणजे ह्याला स्टार्टिंगला घ्यायचं. हे काय असतं DB³ डिवायडेड बाय 3. DB³ डिवायडेड बाय 3. D किती आपली 200 इंटू B किती आहे 60चा क्यूब डिवायडेड बाय 3. IBD इज इक्वल्स टू काय होणार 60चा क्यूब इंटू 200 आन्सरमध्ये सेव्ह आहे डिवायडेड बाय 3. मोठी संख्या आली छोटी करूया त्याला 14.4 इंटू 10⁶ mm⁴. म्हणजेच काय रे दोन्ही मेथडने आपलं आन्सर काय आहे सेम आलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं असेल त्याप्रमाणे तुम्ही आन्सर काढू शकता. पॅरलल ॲक्सिस थेरमने विचारलं तर या मेथडने काढायचं. जर नसेल विचारलं तर डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कट्टा इंजिनियर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहता येतील. जास्तीत जास्त आपले हे व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून आपल्या मित्रांना याचा चांगला फायदा होईल. थँक्यू.